तो आज आपण कर्व जे आहे सर्विंगचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे कर्व, त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. तो जनरली कर्व काय असतो, जेव्हा आपण दोन रस्ते, जसं की समजा हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे, जेव्हा दोन स्ट्रेट रस्ते एकमेकांना जॉईंट करतात, अशा केसमध्ये आपल्याला प्रवास करणं सगळ्यात जास्त डिस्कम्फर्ट फील होत असतं. गाड्या ज्या, जसं की रेल्वेची केस घेऊ, रेल्वे जर का समजा अशी जात असेल का, या रेल्वेला या पद्धतीने इकडे येता येईल का, नाही येता नाही, ज्या पद्धतीने जाते त्या पद्धतीने येता येणार नाही. ठीक आहे, तर त्या कारणास्तव आपण कम्फर्टेबली आपल्याला दोन स्ट्रेट रस्त्यावरती प्रवास करता यावा यासाठी आपण याची अलाइनमेंट चेंज करतो आणि याला ग्रॅज्युअली या पद्धतीने आपण अलाइन करतो. ओके, तर दोन स्ट्रेटमध्ये आपल्याला या प्रकारची कर्व आपल्याला टाकावी लागत असते. तर ही जनरली याला आपण कर्व बोलतो. ही कर्व एक हॉरिझॉन्टल प्लेनवरती असू शकते किंवा व्हर्टिकल प्लेनवरती असू शकते. सो देअरफॉर आपण बोलताना काय बोलणार, हॉरिझॉन्टल कर्व आणि व्हर्टिकल कर्व असे दोन प्रकार आपल्याकडे आहेत. ओके, हॉरिझॉन्टल कर्व जे असतात ते तुम्ही जर बघायला गेलात तर कर्वचे दोन प्रकार पडतात, हॉरिझॉन्टल कर्व, व्हर्टिकल कर्व. हॉरिझॉन्टल कर्वचे पुन्हा 4 प्रकार असतात. ते 4 प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तो पहिला प्रकार आहे आपल्याकडे सिंपल सर्क्युलर कर्व. पहिला प्रकार कुठला आहे, सिंपल सर्क्युलर कर्व. तो सिंपल सर्क्युलर कर्व हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार जो आहे आपल्याकडे तो आहे कंपाऊंड कर्व. दुसरा प्रकार कुठला आहे, कंपाऊंड कर्व. तो दुसरा प्रकार आहे कंपाऊंड कर्व. ओके, 1 नंबर सांगितला सिंपल सर्क्युलर कर्व, 2 नंबर कंपाऊंड कर्व, 3 नंबर आपल्याकडे आहे रिव्हर्स कर्व. 3 नंबर कुठला आहे, रिव्हर्स कर्व. 3 नंबर आपल्याकडे रिव्हर्स कर्व आहे आणि 4 नंबर आपल्याकडे आहे तो म्हणजे ट्रान्झिशन कर्व. परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारतात. कंपाऊंड कर्वची आकृती विचारली जातात, सिंपल सर्क्युलर कर्वची आकृती दरवर्षी विचारली जाते, ट्रान्झिशन कर्व का वापरतात त्याची नेसेसिटी विचारली जाते, तो ट्रान्झिशन कर्व. ओके, हॉरिझॉन्टल कर्वचे प्रकार एकूण किती पडतात, 4. सिंपल सर्क्युलर कर्व, कंपाऊंड कर्व, रिव्हर्स कर्व, ट्रान्झिशन कर्व, अशा प्रकारचे 4 प्रकारचे कर्व आहेत. व्हर्टिकल कर्व जर तुम्ही बघायला गेलात तर व्हर्टिकल कर्व मुख्यतः 2 प्रकारचे असतात, 1 आणि 2. तो पहिला प्रकार आपल्याकडे आहे समिट कर्व. पहिला प्रकार कुठला आहे, समिट कर्व, आणि नंतर आहे व्हॅली कर्व. तो व्हॅली कर्व. या पद्धतीचा हा चार्ट आहे. जर तुम्हाला आला चार्ट, ही क्लासिफिकेशन ऑफ कर्वबद्दल सांगा तर तुम्ही हे क्लासिफिकेशन करून यायचं. आता आपण आपण काय करणार आहे, आता सिंपल सर्क्युलर कर्व याला डिटेलमध्ये बघणार आहोत. हा थोडा लेंदी आहे, आपण याला एक एक करून नीट बघणार आहोत. तो बघा बरं, आता सिंपल सर्क्युलर कर्व. सिंपल सर्क्युलर कर्व. सिंपल सर्क्युलर कर्व कोणाला बोलतो, हॉरिझॉन्टल कर्वचा हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये रेडियस ही कॉन्स्टंट असते. रेडियस काय असते, म्हणजे मला काय बोलायचं बघा, याच्या प्रॉपर्ट्या पण विचारत होतो की सिंपल सर्क्युलर कर्वची आकृती काढा आणि याच्या प्रॉपर्ट्या सांगा. प्रॉपर्ट्या काय सांगतोय बघा, आता ही कर्व येते बरोबर, 2 स्ट्रेट रस्त्यांना जॉईन केले समजा तिने. बघा, हा एक स्ट्रेट आहे आणि हा एक स्ट्रेट आहे. हा समजा असा एक स्ट्रेट आहे, समजलं. तो हा एक स्ट्रेट रस्ता आहे ना, हा एक स्ट्रेट रस्ता आहे आणि हा आपला सेंटर आहे, असं सेंटर आहे. ओके, तर या पद्धतीचा हा सेंटर आहे. तुम्ही जर बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं, काय बघा, तो हे 2 स्ट्रेट रस्ते होते, हा सुरुवातीचा आणि या पद्धतीचा. तो देअरफॉर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, हा जो अँगल आहे याला बोलतो आपण डिफ्लेक्टेड कर्व. कुठली कर्व आहे, डिफ्लेक्टेड कर्व. आणि ही जे कर्व आहे याला बोलतो आपण इंटरसेक्शन कर्व. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की डिफ्लेक्टेड कर्व आणि इंटरसेक्शन कर्व, डिफ्लेक्शन अँगल आणि इंटरसेक्शन अँगल. बघा, हा इंटरसेक्शन अँगल आहे आणि हा डिफ्लेक्शन अँगल आहे. या दोघांची बेरीज करून बघा ना तुम्ही, किती येईल, 180 डिग्री. किती येते, 180. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हा डिफ्लेक्शन कर्व, डिफ्लेक्शन अँगल जो आहे, हा डिफ्लेक्शन अँगल तुम्हाला खूप जास्त इंपॉर्टंट आहे, जो डिनोट करतात ट्रँगलने. हा जो डिफ्लेक्शन अँगल आहे आणि हा इंटरसेक्शन अँगल, या दोघांची बेरीज किती होते, 180. सेंटरने जो अँगल केलेला आहे हवाला, हा किती असतो, हा डिफ्लेक्शन अँगलच्या बरोबरीचा असतो. हा किती असतो, डिफ्लेक्शन अँगलच्या बरोबरीचा असतो. हा आपला T1 पॉईंट आहे, हा आपला T2 पॉईंट आहे. आपण काय करूया, या सिंपल सर्क्युलर कर्वचे सगळे पॉईंट सांगून दे. इथला पॉईंट असतो याला P पॉईंट बोलतो, इथे पॉईंट असतो याला M बोलतो. इथून तिथपर्यंत ही लाईन आपण अशी जॉईन करून ठेवलेली असते आणि जिथे इंटरसेक्ट होते त्याला आपण N बोलून देऊ. याला काय बोलू आपण, एवढे सगळं नावं दिले. पण सिंपल सर्क्युलर कर्व कोणाला बोलत असतात, ज्या हॉरिझॉन्टल कर्वची रेडियस थ्रूआउट कॉन्स्टंट असते. इथे रेडियस किती बाळांनो, इथे रेडियस समजा 50 मीटर आहे, तर इथे जर मी असा रेडियस काढला तरी ही 50 मीटरची राहणार, ही पण 50 50 50 50. याचा अर्थ या कर्वची रेडियस कॉन्स्टंट असते, प्रत्येक पॉईंटला रेडियस सारखी असते. हा इथला सेंटर झाला, हा रेडियस झाला, हा आर. ओके का, तर ही सिंपल सर्क्युलर कर्वची डायग्राम आपण जनरल बघतो. याचे जर का मला प्रॉपर्ट्या विचारलं तर काय, या सगळ्या पॉईंटचे नावं देतो आणि प्रॉपर्ट्या सांगतो तुम्हाला. पॉईंट कोणकोणते आहेत, सगळ्यात पहिले पॉईंटची नावं देतो. ओ पॉईंट आहे माझ्याकडे. ओ म्हणजे काय असतो, सेंटर. काय, हा सेंटर ऑफ कर्व. आर काय, रेडियस ऑफ कर्व, रेडियस ऑफ कर्व. T1 काय, T1ला बोलतात पॉईंट ऑफ कर्वेचर. काय म्हणतात, पॉईंट ऑफ कर्वेचर बोलतात याला. हे सगळं लिहायचं बरं का आकृतीमध्ये. नंतर तुमच्याकडे काय बरं का, दुसरं आहे T2ला काय बोलतात, पॉईंट ऑफ टँजंट. पॉईंट ऑफ टँजंट
तो T1 आहे पॉईंट ऑफ कर्वेचर, T2 आहे पॉईंट ऑफ टँजंट. तो T1 झाला, T2 झाला. P पॉईंट जो असतो त्या P पॉईंटला बोलतो आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इथे दोघं स्ट्रेट रस्ते जॉईन करतात, इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण याला बोलतो. तो T1 पॉईंट ऑफ कर्वेचर, पॉईंट ऑफ टँजंट. Pला बोलतात पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. चला डेल्टा सांगा. डेल्टा काय? डिफ्लेक्शन अँगल. डेल्टा काय? डिफ्लेक्शन. आय सांगा. आय जो आहे तो आय आहे इंटरसेक्शन अँगल. काय या? इंटरसेक्शन अँगल. ओके. सो डेल्टा म्हणजे डिफ्लेक्शन अँगल, आय म्हणजे इंटरसेक्शन अँगल, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, पॉईंट ऑफ टँजंट, पॉईंट ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. डेल्टा बी झाला. पुढे तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का? हे बघा आता उभं बघू आपण. उभं काय? PM. P पासून M पर्यंत या अंतराला काय बोलतो आपण? PM ला बोलतो अपेक्स डिस्टन्स. काय बोलतो आपण याला? अपेक्स डिस्टन्स. ओके. MN ला काय बोलतो आपण? MN ला बोलतो MN काय आहे सांगा? MN असतो मिड ऑर्डिनेट. MN साठी काय बोलणार आपण? मिड ऑर्डिनेट. तर MN ला बोलतो मिड ऑर्डिनेट. आणि NO जो आहे या NO ला बोलतो आपण. NO बद्दल काही नाव नाही आहे. अजून तुमच्या लक्षामध्ये येईल T1, M आणि T2 लेंथ ऑफ कर्व. T1, M आणि T2 जे आहे याला काय बोलतात? लेंथ ऑफ कर्व. अजून तुमच्या लक्षामध्ये काय येईल की सर T1, N आणि T2 काय? तो T1, N आणि T2 याला बोलतो आपण लॉंग कॉर्ड. काय बोलतो याला आपण? लॉंग कॉर्ड. झाला आपण. अजून तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का की T1, N, T2 हा लॉंग कॉर्ड झाला. अजून तुमच्या लक्षामध्ये येईल काय की T1 पासून P पर्यंत हा जो काही आहे याला बोलून देतो आपण. याला काय बोलून देतो आपण? याला बोलून देतो बॅकवर्ड टँजंट. काय बोलतो याला आपण? याचा अर्थ T1 P हा बॅकवर्ड टँजंट आहे. बॅकवर्ड टँजंट. ओके. बॅकवर्ड टँजंट. आणि हे P आणि T2 काय आहे? तो T2P काय? फॉरवर्ड टँजंट. काय? फॉरवर्ड टँजंट. आलं का लक्षामध्ये? एवढे सगळे नावं तुम्हाला लिहायचे. तेव्हा जाऊन हा आपला काय म्हणतो? सिम्पल सर्क्युलर कर्व. पण हे आकृती काढून आपण इथं थांबणार नाही आहे. आपल्याला हा प्रश्न कंप्लीट करायचा आहे. याच्या प्रॉपर्टी लिहू तेव्हा जाऊन आपला प्रश्न कव्हर होऊन जात असतो. प्रश्न आपल्याला काय म्हणतो तो की तुम्ही सिम्पल सर्क्युलर कर्वची आकृती काढा आणि सिम्पल सर्क्युलर कर्वची काय सांगा तुम्ही प्रॉपर्टी देखील सांगा. तो सिम्पल सर्क्युलर कर्वची आकृती काढायला लावतो. टाईप ऑफ कर्व अँड स्केचेस. ठीक आहे. प्रश्न विचारताय आपल्याला ड्रॉ द नीट स्केच ऑफ सिम्पल सर्क्युलर कर्व. प्रॉपर्टी ऑफ सिम्पल सर्क्युलर कर्व. तर तुम्ही जर आकृती काढून झाली 2.5 मार्क पडले. प्रॉपर्टी काय आहे सिम्पल सर्क्युलर कर्वची? तो प्रॉपर्टी जर बघायला गेला तर प्रॉपर्टी सांगतो बघा. पहिली प्रॉपर्टी आहे की सिम्पल सर्क्युलर कर्वची रेडियस इक्वल असते, कॉन्स्टंट असते, सेम असते. बरोबर का? तो आपण आता प्रॉपर्टी ऑफ सिम्पल सर्क्युलर कर्व लिहिणार आहोत. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ सिम्पल सर्क्युलर कर्व. पहिली प्रॉपर्टी काय तुमच्याकडे? पहिली प्रॉपर्टी आहे रेडियस ऑफ द सिम्पल सर्क्युलर कर्व काय असते? युनिफॉर्म. द रेडियस ऑफ सिम्पल सर्क्युलर कर्व इज कॉन्स्टंट. दुसरा पॉईंट काय? रेडियस ही कॉन्स्टंट असते. दुसरा पॉईंट तुमच्याकडे आहे. एक तर रेडियसबद्दल सांगितलं. दुसरा सेंटरमध्ये जो अँगल बनतो तो डिफ्लेक्शन अँगल असतो. द सेंट्रल अँगल इज कॉल्ड ॲज म्हणजे सेंट्रल अँगल इज जनरली डिफ्लेक्शन अँगल. द सेंट्रल अँगल इज जनरली काय असतो तो? सेंट्रलचा अँगल जो असतो तो जनरली डिफ्लेक्शन. द सेंट्रल अँगल इज जनरली डिफ्लेक्शन अँगल. बरं इथपर्यंत ओके. तिसरा पॉईंट बॅकवर्ड टँजंट आणि फॉरवर्ड टँजंट जे असतात ना ते सेम असतात. बघा कुठली बॅकवर्ड टँजंट बोलतोय? इधर बघायला गेलात ना हे अंतर आणि हे अंतर याला बोलतो हे बॅकवर्ड टँजंट, हे फॉरवर्ड टँजंट. हे दोघांचे दोघं काय असतात? इक्वल असतात. हे दोघांचे दोघं काय असतात? इक्वल असतात. ओके. तो बॅकवर्ड टँजंट अँड फॉरवर्ड टँजंट काय असतात? दोघं सेम. नंतर लिहितो बघा. द बॅकवर्ड अँड फॉरवर्ड टँजंट आर इक्वल. कळालं का? बॅकवर्ड आणि फॉरवर्ड टँजंट काय असतात? इक्वल असतात. किती प्रॉपर्टी झाल्या? 3. अजून तुम्हाला आकृती बघून काही प्रॉपर्टी सांगता येत आहे का? सांगा. रेडियसबद्दल सांगितलं मी. अजून मला सांगा काही प्रॉपर्टी सांगता येत का? अजून आहे डिफ्लेक्शन अँगल आणि इंटरसेक्शन अँगल यांची बेरीज किती होते? 180. आलं का लक्षात?
तुम्ही आकृती बघून नीट जर बघितलं असतं तर तुम्हाला कळून बी गेलं असतं. काय बघा, द अँगल ऑफ 4 प्रॉपर्ट्या बस झाल्या. द अँगल ऑफ डिफ्लेक्शन अँड अँगल ऑफ इंटरसेक्शन is the angle of deflection and angle of intersection is इक्वल टू 180. is sorry सम म्हणायचं. द अँगल ऑफ डिफ्लेक्शन अँड अँगल ऑफ इंटरसेक्शन समेशन म्हणू आपण. द सम ऑफ अँगल ऑफ डिफ्लेक्शन अँड अँगल ऑफ इंटरसेक्शन इज 180 डिग्री. समजलं. याचा अर्थ अँगल ऑफ डिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इंटरसेक्शन यांची बेरीज 180 डिग्री होते. असे 4 प्रकारच्या प्रॉपर्टी तुम्ही लिहून टाकायच्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, सिंपल सर्क्युलर कर्वचे जे टर्म्स असतात त्यांचे आपण सगळे फॉर्म्युले बघणार आहोत. तो फॉर्म्युले बघून घेतल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार, त्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती उदाहरणं बघू, लॉंग कॉर्ड मेथड बघू आणि मग डिफ्लेक्शन मेथड बघून हा चॅप्टर आपला संपून जाईल.